Zee 24 तास एक पाऊल पुढे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामीण विकास मंत्री जयंत पाटील हे काँग्रेसच्या वाटेवर असल्याचा गौप्यस्फोट प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी केला। सांगली महापालिका निवडणुकीच्या प्रचार सभेत त्यांनी हा गौप्यस्फोट केलाय। सांगलीमध्ये काँग्रेसवरती टीका करणारे हे जयंत पाटील सोनिया गांधी मुंबईत आल्या की मला काँग्रेसमध्ये घ्या म्हणून त्यांच्याकडे हट्ट करतात। एकीकडे तोंड देखलं म्हणून काँग्रेसवर टीका करायची आणि दुसरीकडे काँग्रेसमध्ये येण्यासाठी सोनिया गांधींकडे विनंती करायची, हा जयंत पाटील यांचा दुटप्पीपणा असल्याचा आरोप माणिकरावांनी केलाय। सोनियाजी गांधी आमच्या नेते आहेत काँग्रेस पक्षाचे, त्यांच्या संदर्भामध्ये सुद्धा जयंत पाटील काही बोलून गेले। परंतु आपल्याला माहित नसेल कदाचित सांगलीकरांना की ज्या ज्या वेळेला सोनियाजी गांधी मुंबईला येतात त्यावेळेला सोनियाजी गांधींजवळ मी कधी पक्षात येऊ, मला कधी काँग्रेस पक्षामध्ये घेणार हे सातत्यानं कानाला लागणार हे जयंत पाटीलच आहे, ते विसरून चालू नका। अशा प्रकारे इथे आल्यावर वेगळं बोलायचं आणि तिथं सोनियाजी गांधींच्या कानाला सातत्यानं कसं आपल्याला जवळ जाता येईल, जवळ त्या ठिकाणी मिळता येईल म्हणून हे प्रयत्न करायचे। यामधला दुटप्पीपणा तुम्ही सुद्धा समजू शकता। तर या सगळ्याला किनार आहे ती सांगलीच्या महापालिका निवडणुकीची। तिथे प्रचार करत असताना जयंत पाटील यांनी सोनिया गांधींच्यावरती टीका केली होती आणि त्याला उत्तर देताना राष्ट्रवादीचे मातब्बर नेते जयंत पाटील यांच्यावरती थेट आरोप केलाय माणिकराव ठाकरेंनी। हा आपल्यासोबत स्वतः जयंत पाटील आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। पाटील साहेब, माणिकराव ठाकरेंच्या आरोपाकडे तुम्ही कसं बघता? खरं तर सध्या तुमच्या भागामध्ये निवडणूक सुरू आहे, तुम्ही दोघं सत्तेत असणारे पक्ष या ठिकाणी एकमेकावरची टीका करताना दिसत आहेत, पण काय नेमका या सगळ्याचा अर्थ काय घ्यावा सर्वसामान्यांनी, तुमच्या भागातल्या मतदारांनी, तुमच्या भागातल्या माणसांनी याकडे कसं पाहावं? म्हणजे सोनिया गांधी यांच्यावर मी टीका केलेली नाही। दुसरं म्हणजे मी सांगलीत जन्मलेलो असलो तरी काँग्रेसचे इथे तथाकथित जे सगळे नेते आहेत ते असं सांगतात की हा इस्लामपूरचा कार्यकर्ता आहे, याचं पार्सल इस्लामपूरला पाठवा। मी फक्त एकच प्रश्न विचारला की मला तुम्ही इस्लामपूरला पाठवायला निघाला, आपल्या पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी, मी का तर इस्लामपूरचा आहे म्हणून, मी तसा जन्म माझा सांगलीचाच, मी एवढाच प्रश्न विचारला की तुमच्या पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी आहेत आणि त्यांचं नेतृत्व आपण मान्य केलेलं आहात तुमच्या पक्षाने, त्यामुळे कोण कुठलं आहे याच्याबद्दल फारशी चर्चा तुम्ही करण्याची आवश्यकता नाहीये, त्याची गरज नाहीये। सोनिया गांधी यांच्याबद्दल आम्हाला योग्य तो आदर जरूर आहे, परंतु त्यांच्यावर टीका करण्याचाही प्रश्न उद्भवत नाही। पण माणिकराव ठाकरे यांनी मुद्दाम खोडसाळपणाने हे वक्तव्य केलेलं आहे। माझा आणि सोनिया गांधी यांची कधी भेट नाही, त्यांना भेटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। परंतु ज्यावेळी मी पालकमंत्री या नात्याने मुंबईत बॉम्बस्फोट झाल्यावर पेशंट्सना बघायला, जखमींना बघायला ते ज्यावेळी जे हॉस्पिटलमध्ये आल्या होत्या मनमोहन सिंग साहेबांच्या बरोबर, त्यावेळी मी जे हॉस्पिटलमध्ये पालकमंत्री या नात्याने हजर होतो। त्याच्या पलीकडे सोनिया गांधींना भेटण्याचा कधीच प्रश्न उद्भवलेला नाही आणि मी शरद पवार साहेबांचा निष्ठावंत आहे। शरद पवार साहेबांनी मला लहानपणापासून आतापर्यंत मार्गदर्शन केलेलं आहे, त्यांच्या पटरीत तयार झालेले आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत। त्यामुळे काँग्रेस पक्षात जाणं हा मनाला न शिकणारा विषय आहे आणि मी कालच माझी रिॲक्शन या ठिकाणी जाहीर सभेत सांगितलेली आहे की बऱ्याच वेळेला की काल 2-3 भाषा सांगितलेलं आहे की मला माझं काही डोकं फिरलेलं नाही, त्यामुळे हा होत नाही आणि सांगलीमध्ये काँग्रेसचा विजय दिसत नाहीये। मग मी राष्ट्रवादीचं नेतृत्व या शहरात निवडणुकीपुरतं करत असताना मला माझ्याबद्दल संभ्रमाची भावना तयार व्हावी मतदारांच्यात आणि मतदारांना संभ्रम तयार करण्याची हे चुकीची, खोटी आणि दादांत असत्य बातमी माणिकराव ठाकरेंनी सांगितलेली आहे। तर म्हणजे माणिकराव ठाकरे यांच्यावर या बाबतीत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली पाहिजे असं मला वाटतंय, कारण एखाद्याच्या बद्दल अशी चुकीची भाषा बोलणे, ज्याला पुरावा नाही, ज्याच्याबद्दल अशी घटनाच घडलेली नाही, अशा खोट्या पद्धतीनं म्हणजे शहराचा सांगली मिरज कुपवाड महापालिकेचा विकास राहिला बाजूला, काँग्रेसच्या या पक्षातल्या प्रमुखालाच
या पक्षाला, या शहराला कार्यक्रम द्यायला नाही, म्हणून असा खोडसाळपणा करून मतदारांच्यात मतभिन्नता तयार करणे आणि मतदारांच्यात संभ्रम तयार करण्याचा हा एक केविलवाणा प्रयत्न त्यांचा आहे. जयंतराव, खरं तर या सगळ्यानंतर तुम्हाला लोकसभेची निवडणूक लढायची नाही म्हणून तुम्हाला काँग्रेसमध्ये जायचं, असे आराखडे राजकीय पंडितांनी लावले होते, पण अत्यंत सविस्तर खंडन या सगळ्याचं तुम्ही केलेलं आहे. जयंत पाटील आपल्याबरोबर बोलत होते आणि एकूण या सगळ्या महापालिकेच्या निवडणुकीला राज्यस्तरावरती जयंत पाटलांवरती केलेल्या या आरोपांमुळे महत्व आलं होतं. पण पाटील साहेब, ठीक आहे, तुम्ही एक महत्वाचे नेते आहात, सांगली जिल्ह्यामधला तुमचा चेहरा राष्ट्रवादीचा चेहरा म्हणून ओळख आहे, राज्य पातळीवरती तुमचे सांगलीचे नेते म्हणून ओळख आहे, या सगळ्यामुळे कुठेतरी निश्चित राज्य पातळीवरती संभ्रम झालाय. या सगळ्याची तक्रार श्रेष्ठींकडे तुम्ही करणार का माणिकरावांविरोधात? नक्की करणार, कारण कोणत्याही परिस्थितीत माणिकराव ठाकरेंना असत्य विधान केलेलं आहे. श्रेष्ठींच्याकडे तर तक्रार माझ्या पक्षाच्या नेत्यांची माझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि माझी पूर्ण निष्ठा माझ्या पक्षाच्या नेत्यांच्याकडे आहे. त्यामुळे आमच्यामध्ये कधी संभ्रम निर्माण होण्याचा प्रश्न उद्भवत नाही. परंतु माणिकराव ठाकरेंच्या बद्दलची तक्रार मला आता निवडणूक आयोगाकडे करावी असं वाटायला लागलेलं आहे. निश्चित एक शालीन चेहरा राष्ट्रवादी काँग्रेसचा. कधीही खरं तर जयंतराव तुम्ही व्हिडिओ टीका कोणावरती करत नाही, पण थेट तुम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करायचं म्हणताय. निश्चित या सगळ्यानं तुम्हाला पुन्हा वारंवार खुलासा करावा लागतो या सगळ्या बातमीमुळे. पण धन्यवाद, झी 24 तासशी तुम्ही बोललात आणि अत्यंत सविस्तर खुलासा केला त्याबद्दल. हे होते जयंत पाटील. झी 24 तास, एक पाऊल पुढे.